आज बनवली अशी एक चटणी जी कशाच्याही बरोबर खायला अगदी भारी लागते। इडली, वडा, उडीद वडा, डोसा, अगदी पोळी आणि ब्रेडला लावून जरी खाल्लीत ना तरी एक नंबर लागते आणि खायला अप्रतिम अशी चव येते आणि बनवायलाही तेवढीच सोपी आहे। एक पद्धत वेगळी आहे याची बनवण्याची। कशी बनवायची ते सांगते। इथे थोडीशी चिंच, साधारण 2 मोठे चमचे चिंच मी पाण्यामध्ये भिजत घातली आहे। आता पाण्यामध्ये चिंच भिजेपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊयात। इथे मी 2 मोठे कांदे घेतलेले आहेत, 4 मोठे टोमॅटो घेतले आहेत आणि थोडासा लसूण घेतलेला आहे। तर काय करायचं, तुम्हाला आता प्रमाण म्हणजे 1 कांदा असेल तर त्याच्या प्रमाणात 2 टोमॅटो घ्यायचे आहेत। तर इथे मी आता लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्यात 10-12। आता कांदाही चिरून घेणार आहे। कांदा आपल्याला मोठा चिरून घ्यायचा आहे आणि टोमॅटोही मोठा चिरून घ्यायचा आहे, कारण की तो आपल्याला फ्राय करून मग मिक्सरमधूनच काढायचा आहे। त्यामुळे मोठं चिरून घ्यायचं, फार बारीक चिरत बसायचं नाही। आता हे झाल्यानंतर टोमॅटोही चिरून घेते। ही चटणी बनवायला जेवढी सोपी आहे ना तेवढीच खायला अप्रतिम लागते। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी भारी चटणी तयार होते। एकदा तुम्हीही या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा। टोमॅटो चिरून झाल्यानंतर तिखटपणासाठी इथे मी लाल मिरची घालणार आहे। तुम्हाला फार जास्त तिखट नको असेल तर तुम्ही बेडगी मिरची पण घालू शकता, पण इथे लाल तिखट वगैरे काही घालणार नसल्यामुळे मिरची घालून घेणार आहे मी। तर इथे साधारण मी इथे 4-5 छोट्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। या तिखट असतात त्यामुळे जरा जपूनच तुम्ही तिखटपणाला किती लागत आहेत त्याप्रमाणे घेऊ शकता, किंवा नंतर लाल तिखटाची पावडरही तुम्ही घालू शकता। इथे 3 मोठे चमचे मी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि 2 मोठे चमचे चण्याची डाळ घेतलेली आहे। आता काय करायचं, कढईमध्ये साधारण 3 ते 4 चमचे तेल घेऊन त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा चण्याची डाळ घालून घ्यायची। ती छान 1-2 मिनटं तरी तळून घ्यायची। ती थोडीशी अशी कुरकुरीत झाली पाहिजे, कारण की चण्याची डाळ तळायला जरा थोडा वेळ लागतो। मग चण्याची डाळ तळून झाली की ह्याच्यातच आपण उडदाची डाळ पण घालून घ्यायची आहे, पण उडदाची डाळ थोडीशी ठेवायची, कारण की नंतर आपल्याला परत तडका देताना ती उपयोगाला येणार आहे। आणि मग ही उडदाची डाळसुद्धा छान अशी परतून घ्यायची। उडदाची डाळ पटकन परतती जाते, ती छोटी असते त्यामुळे। तर इथे साधारण अर्धा एक मिनटं ही परतून घ्यायची। उडदाची डाळ परतून झाली की मग ह्याच्यामध्ये लसूण घालून घ्यायचा आणि मिरच्या घालून घ्यायच्या। मिरच्याही छान तळल्या जातात ह्याच्यामध्ये। मग हेही छान असं 1-2 मिनटं तळून घ्यायचं। हे तळून झालं की मग ह्याच्यामध्ये कांदा घालायचा। जो आपण जाड चिरून घेतलेला कांदा आहे ना, तो कांदा ह्याच्यामध्ये सगळा घालून घ्यायचा आणि कांदा साधारण 2 ते 3 मिनटं छान परतून घ्यायचा, कारण की हा कच्चा आहे कांदा, तो छान व्यवस्थित ब्राउनिश होईपर्यंत फ्राय झाला पाहिजे। त्यामुळे कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा, त्याच्यातला कच्चेपणा निघून गेला पाहिजे। कांदा परतून झाला, व्यवस्थित छान असा ब्राउनिश झाला की मग ह्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे। सगळा टोमॅटो ह्याच्यामध्ये घालून टाकायचा, व्यवस्थित छान पुन्हा एकदा परतून घ्यायचं। ही चटणी परतूनच होते, ह्याच्यामध्ये दही वगैरे घालण्याची काहीही गरज पडत नाही। ही वेगळ्या पद्धतीची चटणी आहे आणि ह्या डाळींमुळे ह्याची चव एवढी भारी येते ना की तुम्ही नुसतीसुद्धा खाल एवढी चटपटीत चटणी तयार होते, खूप सुंदर तयार होते। आता छान असं हे परतून घ्यायचं। आता परतून झालं ना की मग आपल्याला ह्याच्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवून ह्याला थोडंसं वाफ देऊन घ्यायची आहे, म्हणजे हे छान शिजेल। तर ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि लो टू मीडियम फ्लेमवरती साधारण 3 ते 4 मिनटं ठेवायचं। एक वाफ आली की काढून घ्यायचं आणि पुन्हा एकदा छान हात फिरवून परतून घ्यायचं। आता परतून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। बनवायला सोपी आहे ही चटणी, थोडेसे इन्ग्रेडियंट्स जास्त लागतात, पण एकदा बनवली की ती 4 ते 5 दिवस तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता। आता ह्याच्यावरती मीठ घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं, हलवून घ्यायचं व्यवस्थित आणि मग हे थंड व्हायला गॅस बंद करून टाकायचा आणि हे थंड होऊ द्यायचं सगळं मिश्रण। हे बघा आता छान असं सगळं स्मॅश झालेलं आहे, कांदासुद्धा स्मॅश झाला आहे, टोमॅटोसुद्धा स्मॅश झालेला आहे, आपल्या डाळीसुद्धा ह्याच्यातल्या शिजलेल्या आहेत। आता मात्र हे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे, गॅस बंद करून टाकायचा ह्याचा आता। आणि थंड झालं की मग काय करायचं, ही चटणी आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायची आहे। तर हे थोडं करून मिक्सरमधून काढून घ्यायचं। ह्याच्यामध्ये पाणी नाही घालायचं बिलकुलही, पाणी घालण्याची गरजही पडत नाही, कारण की ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आपण टोमॅटो घातलेला आहे आणि टोमॅटोचंच पाणी असतं, त्यामुळे पाणी घालण्याची गरज पडत नाही ह्याच्यामध्ये। आता हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं। बारीक झालं की एका बाउलमध्ये हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं। असंच दुसरंही आपण बाकीचं उरलेलं मिश्रणही सेम मिक्सरमधून काढून घ्यायचं। तुम्हाला इथे आठवण करून देते, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मी असे छान पौष्टिक आणि चटपटीत रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा। आता हे पण आपण
मिक्सरमधून काढून घेऊयात. हे बघा, हे आपलं मिक्सरमधून सगळं काढून घ्यायचं, सगळं आपलं बारीक करून काढून घेतलेलं आहे. इथे माझा बाऊल जरा थोडासा कमी पडणार आहे. तर आता काय करायचं, आपली जी चिंच भिजवलेली आहे ती बघा इथे छान भिजून तयार झालेली आहे, बाकीचं सगळं आपली प्रोसेस होईपर्यंत. आता ही छान हे करून घ्यायची, त्याचा गाळ काढून घ्यायचा आणि गाळून घ्यायचं. गाळून घेतलं की मग हे पाणी जे आहे ते ह्याच्यावरती घालायचं. जरा छान चिंचेचा एक आंबटपणा एक वेगळा येतो, त्यामुळे हे पाणी घालून घ्यायचं. ते हलवायला मला जरा थोडासा त्रास झाला म्हणून मी आता इथे भांडं बदलून घेते आहे. भांडं बदलून झाल्यानंतर तर हे उरलेलं पाणी पण ह्याच्यामध्ये घालून घेते आहे आणि छान व्यवस्थित हलवून घ्यायचं. आणि हलवून झाल्यानंतर मग आपल्याला शेवटी तडका द्यायचा आहे. पण हे आधी छान व्यवस्थित सगळं एकजीव करून छान हलवून घ्यायचं. ह्याच्यामध्ये साखर बिलकुलही घालायची नाही आहे आपल्याला. हे बघा, खूप छान लागते ही चटणी. आता हे एकजीव झाल्यानंतर, सगळं मिक्स झाल्यानंतर व्यवस्थित आता काय करायचं, इथे 3 ते 4 मोठे चमचे मी तेल घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये 1 चमचाभर मोहरी घातली. नंतर 1 चमचाभर ह्याच्यामध्ये मी जिरं घातलं. जिरं घालून झालं की ह्याच्यामध्ये हिंग घालायचं. मी हळद घालत नाही आहे, तुम्हाला हळद हवी असेल तर तुम्ही हळदही घालू शकता. नंतर उरलेली उडीद डाळ जी ठेवली होती ना आपण, ती घालून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये 3-4 मिरच्या घालून घ्यायच्या. तुम्ही बेडगी मिरची घालू शकता, मी ही अशी बुटकी मिरची जी माझ्याजवळ होती ती घालून घेतलेली आहे. आता हा तडका ह्या चटणीवर द्यायचा. तेल खूप जास्त झालं असं वाटेल, पण हे बिलकुलही जास्त नाही आहे तेल. हे सगळीकडं पसरवून घातलं आहे म्हणून तुम्हाला जास्त वाटतं आहे. आता मिक्स झालं ना की ते छान एकजीव होऊन जातं ह्या चटणीमध्ये. खूप भारी चटणी तयार होते. ब्रेडबरोबर सुद्धा सुंदर लागते. तुम्ही एकदा नक्की करून बघा. मी गॅरंटीने सांगते, घरातल्यांना सगळ्यांना खूप आवडेल ही चटणी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.